तर नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळ तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही निघालो आहे दिंडोरी दर्शन. आणि मी आलो घनसोलीला. घनसोलीवरून आम्ही दिंडोरी आणि पिठापूर स्वामींची स्थान आहेत ही. दिंडोरी जिथे आपले स्वामी प्रगट झाले त्या ठिकाणी आधी जाणार आहे आणि नंतर तिकडनं पिठापूर. तर तुम्ही बघत राहा माझ्याबरोबर आणि मजा येणार. त्यांना मागे का पाठवले सांग जरा. कसला तोंड दिसतोय बघ, रट्ट्याच्या रट्ट्या. अरे त्यांना मागे का पाठवले माहिती तुम्हाला, त्यांची वय कमी आहेत आणि आम्ही वयस्कर लोक आहेत, त्यामुळे आम्हाला पुढे बसतो. असं कंबर दुखते, माझे तर पोट पुढे आले म्हणून. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो संपलाय जग आणि ही पण संपली आहे बघा. गेली डायरेक्ट ढगात आहे, ढगात गेली, ढगात पोचली मी. ती आता थोड्या वेळाने गुडू होईल. गुडू बघत राहा. लाईट त्रास होतो. लाईट रट्टे, लाईटीचा विषय. बाय बाय. हो तुझ श्री गणराया, बुद्धी द्यावी तुझे गुण गाया, बुद्धी द्यावी तुझे गुण गाया. नमो नमो तुझ श्री गणराया, नमो नमो तुझ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय माय आगे विनकाळ हीना. उतरलंय सांगू ना तुम्ही. उतरणार अजिबात नाही. परत एकदा कसे उतरले लोक, कसले भुक्कड लोक जातात खायला. सुसूला आम्हाला पण आले. सुसू इज मॅन्डेटरी. सुसू नाही केली ना तर खडा होतो असं मला घरातले बोलले. सुसू करा, कधी पण येईल तेव्हा कुठे पण करा, पण करा. शी. आम्ही चाललोय तर झालं. बाय बाय, टाटा. पुढे मिळू जेवताना. सॉरी, नाश्त्याला थांबलोय आम्ही. किती वाजले थांबा सांगतो. गाडी येते कसली मस्त गाडी येते. हे बघा ठिकाण बघा. इज्जत द्या. ठिकाण बघा. थांब. हे बघा आई ओरडली मला तिथे जाऊ नको म्हणून. आम्ही हॉटेल न्यू साई कृपा. आम्ही आता कुठे थांबलोय मी विचारून सांगतो कोणत्या तरी काकांना. थांबा. ते शौचालय. तुम्ही पण थांबू शकता तुम्हाला जेव्हा यायचं असेल तेव्हा. काकांना विचारू आपण हे ठिकाण कोणते. तुम्ही जाऊन या, मी आलो. मी पण चाललो सुसूला. मित्रांनो द्राक्षाचे मळे बघा. आणि द्राक्षाच्या मळ्यांमध्ये कलिंगड पण बघितलं का तुम्ही. हे स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र दिंडोरी, जिल्हा नाशिक, महाराष्ट्र. इथे आम्ही प्रस्थान झालेलो आहे. तर इकडनं पुढे कुठे जाईल काय माहिती नाही. आणि इकडनं आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड नाही आहे. तर सॉरी. इथपर्यंत मी ट्राय करेल मला भेटलं तर. नाही तर बाय बाय, टाटा. हां, आम्ही आता दिंडोरी एक्सप्लोर करायला चाललो आहे. म्हणजे आता आमचं दर्शन झालं आहे. सुंदर असं दर्शन, मस्त असं दर्शन. थांबा, उलटा कॅमेरा घेतो.
म्हणजे कळेल. आमचं आता सुंदर असं दर्शन झालंय आणि इथं गोशाळा आहे. बघा, दिसला असेल तर बघा. तर इथं गौशाळेत आम्हाला जेवण म्हणजे भोजन आहे. दॅट्स लाईक म्हणजे काय बोलतात त्याला, प्रसाद आहे इथे गौशाळेत. आणि यांचं बघा फोटो काढायचं चाललंय. भाई इथं कशाला आलेत, फोटो काढतात त्यांचं काय विषय. प्रसादी पण घेतलेली प्रसादी घेतली. थांबा, प्रसादी बघाल ना तुम्ही तर भाई हे बघा केवढी प्रसादी घेतली. हे बघा अख्ख्या गावाला वाटणार आहे, जिल्हाभर. सरकतोस काका. इकडे मध्ये काहीच मगाशी पडली असती. फोटो स्टेशन चालत इथं बघू शकता तुम्ही. मातोश्री शकुंतला ताई कृषी भवन गौशाळाकडे. आणि इथे मस्तपैकी अशी शेती आहे इथे पण आहे. आणि हे दाखवतो तुम्हाला, बघा कसलं पावर आहे इथे. तर बैलगाडी आहे, शेतकऱ्याचं निवासस्थान आहे, परत मजुराचं निवासस्थान आहे, मजुराचे घर, दक्षिण ट्रॅक्टर ट्रॉली, तिथं पश्चिम कुट्टी मशीन, गोठा, कंदाचाळ, वायव्य, उत्तर, विहीर वगैरे सगळं आहे. असं एक गौशाळेचं हे केलंय. बाकी काय नाही, हेच. ते मंदिरात आतमध्ये शूटिंग नव्हती, नाही तर ते शूटिंग दाखवली असती. इव्हन निसर्ग सुंदर आहे आणि ही पण जराशी आहे खराब. फोटो असं काढ, असं येईल चांगला. बघितली नाटकी बघते तुम्ही. जाऊ दे आता, काय हेच आहे जीवन. भेटू आता पुढे जेवताना भेटू जेवताना. हे बघा आई येते, आईच्या मागे माया दिदी येते. माया दिदीने 2 बोटं केले, तिला जोरात भूक लागली. अजून एकदा माया दिदी, अजून बघितलं, अजून एकदा म्हणजे 4 वेळा तिला भूक लागली. विचार करा किती भूक लागली. आई हाय कर. ही कॅमेराच पुरत नाही. कसं वाटलं तुला, खरं सांग. माझा फोन माझ्याकडे नाहीच. कसं वाटलं, थांबा 2 मिनिटं. लाडू खूप छान होता. लाडू नाही, प्रसाद येतो. हे पकड जरा. ह्याच्याकडे असणार बदिराने, तिला पण नाही. कोणाचा तुझा काय? हिचा आहे माझ्याकडे. ऐक तर, कसं वाटलं सांग ना. प्रसंग बोलते, फील काय होतं तुझा? खूप छान वाटलं. मी पहिल्यांदा आली ह्या स्थळावरती, तर एकदम स्वामींचं अस्तित्व असल्यासारखं इथे भासावलं. दिंडोरीत ते प्रगटच झालेत असं. आणि गाडी मोडेल. दिंडोरीत प्रगट झालेत. आता कॅमेरामॅन चेंज झालाय. ये आना चाहिए भाई. काहीच नाही झालं. गाईजांनो, तुम्ही बघितलं असंच बोलतोस ना तू. पण तुम्ही नक्की इथे एकदा विजिट करा. एक नंबर ठिकाण आहे, खूप शांतीचं आणि पीसफुल आहे. फक्त ह्यांच्यासोबत येऊ नका, शांतता तुम्हाला अजिबात भेटणार नाही. ह्यांच्यासोबत आमच्यासोबत आले ना, आमच्यासोबत आले की फक्त झोपा भेटतील. खांदा देण्यासाठी मोठा खांदा लागतो, हे लक्षात ठेवा. नाही, आम्हाला आमचे दंड पुरेसे. चला बाय बाय, भेटू जेवताना. ठेवा. कशिश काकी, कशिश काकी सेम ना. कृष्ण माया दीदी यू अँड वो वाला. हा, हाईट कसा आहे बघ ना तो, एक नंबर आहे. श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण, जय श्रीराम. भारी भारी. तुम्ही इथे एकदा फक्त विजिट करा यार, लय भारी आहे, लय खूप भारी आहे, खूप मस्त. गर्दी बघा, गर्दी कशासाठी माहिती आहे का? जेवणासाठी. कशासाठी आहे गर्दी? जेवणासाठी. बघितलं, लय खतरनाक चाललं आता. भूक लागली.
आम्ही आता दिंडोरीवरून निघालो आहे. आता आम्ही पिठापूर कॅन्सल, पिठापूर नव्हतो जाणार. हे पूजा दिदीने मला रॉंग इन्फॉर्मेशन दिली. तर खरं जाणार आहे आम्ही त्र्यंबकेश्वर. दिंडोरीवरून त्र्यंबकेश्वरवरून घरी जेवण झालं आहे. तर इकडनं निघालो आहे. आता त्र्यंबकेश्वरला भेटू. तिथं भेटली शूटिंग करायला तर ठीक, नाहीतर नाही तिथंच बघू. घे शेंग पडली. आम्ही त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात आलोय. तिथं कॅमेरा अलाउड नाहीये. तुम्ही तरी पण स्वामीचं दर्शन घेऊ शकता. चलो, थँक्यू, बाय. पाय घट्ट लावा. हो, पाय दे. एकदम पाय दे. पकडून उतरा. आता आपण त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून आलेलो आहोत. ऐका, माझ्या ताकद नाहीये ती माझ्या वाटणीचं बोलणार आहे. 100 नी 25% बोला. आता आम्ही त्र्यंबकेश्वरचं दर्शन करून आलेलो आहोत. व्हिडिओ चाललाय. आणि आता आम्ही जातोय पुन्हा स्वामींच्या मठात. गुरुपीठ आहेत. गुरुपीठावर तिकडे आपल्याला 6:30ची आरती नाही भेटणार की नाही माहिती नाही. 6:30 वाजून बघू, ट्राय करू लवकरात लवकर आरती पोहोचायचं. भेटली पाहिजे. 6:30ची आता भेटेल की नाही? 6:30 वाजून गेले, नाही पण भेटणार. आम्ही लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करू. पण मला हा जरा किल्ला बघा, मस्त वाटतंय. मस्त रे किल्ला आहे. सगळे अनवाणी काकांनी चप्पल घातले, आम्ही अनवाणी. आणि हा महाराजांचाच किल्ला आहे कुठला तरी, 100%. कारण किल्ला 100 नी 125%. मस्त आहे. हे बघा, सगळे अनवाणी, काय विषय नाही. चलो बाय. तर मित्रांनो, आता आमचं जेवण बिवून झालेलं आहे. बघता 9 वाजलेत आणि निघायची गोळी घेतली पाहिजे, नाहीतर आम्हाला गोळी घ्यायची जरूरत आहे. महादीचं डोकं दुखतंय. हे बघा इथे कसं झालंय बघा तिला चेहरा. ती उलटीची पण गोळी घेणार आहे. तिचं काय चाललंय? ही अशीच माझी मजा घेते. सांगायचं कोण आहे? ती असेल कोणतरी. जाऊ दे आपल्याला काय. मेसेज तुम्हाला करतो मी घरी गेल्यावर गुड बायचा. आधी घरी जाऊ दे सुखरूप. ओके. गुड नाईट. ले श्री स्वामी समर्थ. हां, तुम्ही बोलत असाल सगळ्यांच्या कपाळावर केदारनाथ गेल्यासारखे एवढे का लागले? आम्ही त्र्यंबकेश्वरला आलो ना, मग आम्ही ते त्र्यंबकेश्वरला आलो. त्र्यंबकेश्वरचं ते वाटलं पाहिजे ना, म्हणून ते बघा हिच्या पण कपाळाला आहे. कपाळ करंट आहे सगळे. हे बघा सगळे कपाळ करंट. लिह चलो, बंद कर का तिकडनं. मित्रांनो, काल आपण ब्लॉग एंड करायचं विसरलेलो, तर आज आपण ब्लॉग एंड करू. आज सोमवार आहे आणि मी आता उठलो आहे, तर मला आठवलं की ब्लॉग एंड करायचं राहिलं, म्हणून मी आता ब्लॉग एंड करतो आहे. जाता जाता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जी मुमेंट तुम्हाला आवडली असेल ती कमेंट करून सांगा कमेंटमध्ये. ओके, बाय बाय, टाटा, गुड नाईट, सायोनारा. ओके, बाय.